आमचे कांदे जवळपास समजा का 1-1.25 महिन्याचे झाले, म्हणजे याच रेंजमध्ये. पण पाहते ना अशी वाकडी झालेली त्यांची, अशी शेंडे थोडेसे पिवळे. आता हे कांदे यांचे पाहिले ना तर जवळपास अशी बरोबरचीच लागण आहे. पण ह्या लेवलचा आमचा काही कांदा नाही. एवढी पात ताट आणि एवढी हिरवीगार आणि मानी पण खूप चांगलं झाले. मुळी तर खरोखर मला विशेष वाटलं, एवढी मुळी त्याला. तुमचं परत एकदा गाव सांगा आणि नाव सांगा. पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ गाव आहे. माझं नाव दत्तात्रय अशोक भोरकडे. तर आज तुम्ही म्हणजे इथं शाळेत जात असताना थांबले इथं. हो. हा सर्व योगायोग. हो. राम राम. मी ना येता जाता कांदे पाहत राहतो तुमचे. मी पिंपळगाव जलालहून येतो. आपली ती ओळख आहे ते शाळेत, इथं मी शिक्षक पण आहे. तुमचे हे कांदे मी दररोज येताना जाताना बघत राहतो ना. पात हिरवी आहे, शेंडा ताट आहे. तर मग त्याच्यामुळं मला ते कांदे बघायचे होते, काय औषध फवारणी केली ते विचारायचं होतं. आज योगायोग झाला, तुम्ही शेतामध्ये दिसले पण. आणि दररोज येता जाता कांदे बघत राहतो ना मी. कांदे खूप छान आहे तुमचे. त्याच्यामुळं मग फवारणीचं कसं काय नियोजन करतो? आम्ही 15 ते 20 दिवसात गोलमध्ये पहिला हात घेतला तणनाशकामध्ये. प्लॅन्टॉनिकचं. आणि दुसरा आता 35व्या दिवशी दुसरा हात घेतला. दुसरा मध्ये दुसरी कोणतीही फवारणी नाही? फक्त दुसऱ्या हातात बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतलं. कॉपर विरहित, कॉपर सल्फर विरहित. आणि दुसरा हात द्यायला आता 10 दिवस झाले मारून. आता अजून 2-3 दिवसात आम्ही 8 दिवसाला 10 दिवसाला फवारण्या करून आमच्याकडे अजून कांद्याचे शेंडे काही वाकडे काही पिवळे. तुमचा प्लॉट येता जाता पात्रातून खूप हिरवागार प्लॉट दिसतो. म्हणून वाटलं मला की नेमकं काय फवारता हे विचारून घ्यावं एकदा. आम्ही त्याला दुसरी फवारणीच केलेली नाही, दुसरी कोणतीच 30 ते 35 दिवसानंतर फवारणी करून हा रिझल्ट आहे. 2 हात दिलेली प्लॅन्टॉनिक. 2च हात दिले. पहिली फवारणी 20-21 दिवसात. पण तणनाशका बरोबर केली. दुसरी फवारणी आता 35-36 दिवस. बुरशीनाशक ते नाही नाव सांगता. कॉपर सल्फर विरहित बुरशीनाशक आहे. दुसरी प्लॅन्टॉनिक घेतलं. त्याच्यात कीटकनाशक घेतलं ते. लोळा परत पावसाळी घेतली. डबल मग बरोबर. हो. आणि लागवड झाल्यानंतर 21व्या दिवशी गोल आणि गोलमध्ये काही कीटकनाशक घेतलं? नाही काहीच नाही. गोल आणि त्याच्यासोबत दुसरं तणनाशक? तणनाशक नाही दुसरं. गोल आणि काही तारका नाही. फक्त गोल घेतलं. गोल आणि प्लॅन्टॉनिक घेतलं. गोल आणि तारका सुपर पण घेतलं. ते पुढे आहे ना, ते पुढे ते गरजे. तणनाशकामध्ये वापरलं तरी चालतं की? तणनाशकामध्ये. गोल आणि तारकाच्या पुढे घेऊन त्याच्यासोबत प्लॅन्टॉनिक घेतलं. ही फवारणी 21व्या दिवशी झाली. हो. त्यावेळेस तुम्ही आधी ओलं करून घेतलं होतं. फुल ओलं करून घेतलं आणि 21व्या दिवशी फवारणी केली. दुसरी फवारणी त्याच्यानंतर 12 दिवसांनी. 12 ते 15 दिवसांनी. दुसरी फवारणी. आणि दुसरी फवारणीमध्ये तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक आणि प्लॅन्टॉनिक. आज कांदे 46 दिवसाचे झाले. हो. 46 दिवसामध्ये फक्त 2च फवारणी. त्यात एक तणनाशकाची झाली. एक तणनाशकाची आणि एक कीटकनाशक एकच झाली. होय. आणि आज 46 दिवसाचे कांदे बघू शकता किती सुंदर आहे. याच्यामध्ये तुम्ही औषध कसं काय मारता सर? तेच मारलंच होतं. कारण कांदा एकदम याच्यावर वरम्यावर पूर्ण फुल लावेल आहे ना, चालायचंच अवघड आहे त्याच्यावर. सर औषध मारायचं सुद्धा अवघड आहे ना? औषध मारायचंच अवघड आहे ना. तो वरमा सुद्धा मोकळा नाही सोडला. तुषार असल्यामुळे बारीच होतं मॉडेल नाही. नाही ना. आता अजून एखादं तुम्हाला एखाद्या फवारणीची गरज पडेल फक्त. म्हणजे माव्यासाठी किंवा बुरशीनाशक. ती मारावं लागेल कारण मावा पडलेला आहे काळान थोडा. या औषधामुळं
अशी मान फुगवणी कांदा सगळंच. फुगवणी याला पण सगळंच करता का ते? हो मुळी इतकी दाट फुटेल एक एक त्याच्यामुळे होत्या. लय लांब आहे. सर तुम्ही बघताय डेली तुम्ही शाळेत जाताना हो. बघताच आहे. तर आज तुम्ही हे जवळून बघू शकता की याची मान कशी आहे. हे बघा उपटून पाहणे किती काय तो 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 सर तुमच्या हाताने हा, उचलून तो बघा. पलीकडे. सर, तो बघा, तो उपटा. हा, तो हा, कोणताही उपटा तुम्ही सारखं ती मान पान- सरांना जे योग्य वाटेल ते उघडते. हे बघा मुळी कशी आहे त्याची. हम्म. मान एकदम दाट मुळी दाढ बी आहे, लांब आहे, खाली फुगलेली आहे असं. फुडली मान आहे अंगठ्यासारखी होत आली नवीन ती फुटबॉल बी जवळपास. तयार होतो. पावणे 2 महिन्याची पण. असं असं एकदम सुंदर आणि वाढ वगैरे ही जे टाईट पत्ती जी आहे एकदम शेंड्यापर्यंत काय याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, सर तुमचं? अशी एकतर आहे ना म्हणजे अजून आमचे कांदे जवळपास आज समजा का 1.25 महिन्याचे झाले म्हणजे याच रेंजमध्ये पण पाहते ना अशी वाकडी झालेली त्यांची अशी शेंडे थोडेसे पिवळे आता हे कांदे यांचे पाहिले ना तर जवळपास अशी बरोबरचीच लागण आहे. पण ह्या लेवलचा आमचा एकही कांदा नाही हा बरोबर. एवढी पात ताट आणि एवढी हिरवीगार आणि मानी पण खूप चांगलं झाले त्याचे. मुळी तर खरोखर मला विशेष वाटलं एवढी मुळी आहे त्याला. आता तुमचं परत एकदा गाव सांगा आणि नाव सांगा. पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ गाव आहे. माझं नाव दत्तात्रय अशोक भोरकडे. तर आज तुम्ही म्हणजे इथं शाळेत जात असताना थांबले इथं हो. आज सर्व योगायोग. हो आता तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला या औषधाची थोडीशी माहिती देतो मी. हे जे प्लॅन्टॉनिक्स आहे तर ह्या प्लॅन्टॉनिक्स मध्ये असे काही घटक आहेत की हे फवारल्यानंतर झाडाची भूक वाढते म्हणून पाणी देण्यासाठी सांगतो आम्ही बरं. की आणि कोणत्याही जास्त पिकास द्यावं लागतं. कोणत्याही पिकास पाणी भरपूर द्यावं लागतं आणि फवारणीच्या आधीच पाणी देऊन घ्यावं लागतं. आता जे कांदे जे असतं मोकळं भरणं असतं तर 2 दिवसांनी पाणी द्यायला लावतो. टोमॅटो मिरची असेल तर ड्रीप सकाळी दुपारपर्यंत ड्रीप चालवा आणि सायंकाळी फवारा. परंतु कांद्याला आपल्याला 2 दिवसांनी पाणी देऊन घ्यावं लागतं. हो याचं कारण असं की फवारल्यानंतर ही जी तुम्हाला मुळी पाहायला मिळते एवढी सुंदर फवारल्यानंतर 5 मिनिटात मुळी आपटेक वाढ होते. मुळी आपटेक वाढ होते. आता ही मुळी सुंदर दिसते आणि ही पात जी उंच ताईट दिसते हो. याचे 2 कारण आहे की फवारणीनंतर खाली मुळी लगेच काम करायला सुरुवात करते. खालून खत आणि पाणी उचलायला सुरुवात करते. पण ते जर जास्त प्रमाणात उचलल्यावरती तिथं पातीला भरपूर प्रमाणात आपल्याला ते अन्नद्रव्य आणि पाणी मिळतं आणि पातीचं प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस वाढून जातं. त्याने ग्रीनरी आणि पातीचा हा जो घेर आहे हा वाढतो आणि उंची पण वाढते. या सर्व गोष्टीमुळे खालून एकतर अन्नाची म्हणजे खतांची आणि पाण्याचं आपटेक वाढल्याने इकडं आपल्याला वाढ चांगली होती आणि पुरवठा भरपूर मिळाला. पुरवठा भरपूर. पण ती टाईट राहते. ताट राहते. हा टाईट होते आणि त्याची वाढ होते. आणि सगळ्यात महत्वाचं या बंधूंचं आजपर्यंत एकच बुरशीनाशक झालंय तरीही कुठे करपा नाहीये नाहीये, ना, कुठे डाग नाही. नाहीये, शेंडा सुद्धा पिवळा नाही शेंडा झाला. सुद्धा पिवळा नाही, शेंड्यापर्यंत एकदम टोकापर्यंत पत्ती एकदम हिरवीगार आहे. तर ते- नवीन पत्ती निघाली. हा, आणि नवीन पण मधून पत्ती लय कवळी पण हा, मस्त. नवीन पण पाती अजून निघू राहिल्या म्हणजे याची मान अजून चांगली जाड होईल, कांदा मोठा होईल, उलटी नसल्यास जमा असते, उलटीच अरे वा. निघत नाही. योग्य नियोजन जर केलं पाण्याचं तर उलटीच निघत नाही. इतके सुंदर रिझल्ट या प्लॅन्टॉनिक्सचे आहेत. म्हणजे मुळीपासून ताकद लावणं आणि पाण्याने त्याचं प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे करून ही जी नैसर्गिक क्रिया आहे ही चांगल्या प्रकारे करून घेते हे औषध आणि त्याने भरघोस उत्पादन वाढतं. अगदी डबल पर्यंत उत्पादन काढलेले शेतकरी आहेत आमच्याकडे. उन्हाळा कांद्याचे 400 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज काढणारे पण शेतकरी आहेत. इतके सुंदर रिपोर्ट आहेत.